ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानदेवी ग्रंथासारखा श्रेष्ठ दुसरा ग्रंथ नाही. तो जर कोणत्या ज्ञानोबारायांनी आपला तो तुमच्या आमच्या उद्धाराकरता अध्यात्म विद्याच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं सुस्वरूपापर्यंत जाण्याकरता त्या ग्रंथाची महाराजांनी निर्मिती केली. महाराज म्हणतात चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. आणि तो ग्रंथ जर आपण वाचला तर वाचिता सनाथ एवढंच नाही तर नामदेवराय याच्या पुढे जाऊन सांगतात एक तरी ओवी अनुभवावी भरभर वाचावी नाही. चोखा ज्ञान नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपलं जर कल्याण कोण करणार असेल तर ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबासारख्या महात्म्याने निर्माण करून ठेवला. आपण खरं तर त्याचं पारायण केलं पाहिजे, अनुकरणात आचरणामध्ये आणलं पाहिजे. अनुसरण जर त्या ठिकाणी अनुकरण जर केलं तर हळूहळू त्या ग्रंथाचे श्रवण करता करता वाचता वाचता आपलं अनुसरण एक दिवस होत असतं. जेव्हा मी तास दीड तास तुमच्या समोर बोलतो खरं तर दुसरं तिसरं काहीच नाही, हे फक्त त्या ग्रंथाचीच माझ्यावरती असणारी कृपा. आणि म्हणून रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं पूजनीय महाराजांच्या कृपाशीर्वादानं तुमच्या ठिकाणी सुरू असलेला 190 वर्षामध्ये हा कीर्तन सोहळा कर्तरी सेवा करत असताना जे अपसिद्धांती चुकीचं त्या ठिकाणी असेल, दोषयुक्त असेल, अवाच्य असेल, ते काय की निश्चित माझ्या बुद्धीचे दोष आहे. कोण कुठल्या वर्गातला अर्थात कुठल्या अधिकारावर पोहोचलेला महात्मा या सज्जन स्त्रोतवर्गामध्ये बसलेला असेल हे मला माहिती नाही. पण नातरी बालक बोबडा बोली का वाकोडा विचुका पावली हे चोज करुणी